आणि या दोन संघामधून रंगतोय आजच्या दिवसामधून फर्स्ट सेमीफायनलचा सामना. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. नवघर की पिसे, पिसे की नवघर. मात्र याचं धावतं वर्णन करण्यासाठी सिद्ध होतील पहिल्या 4 षटकारामधून माझे परममित्र तालुका क्रिकेटचे उत्तम आवाज व्हॉइस ऑफ भिनार ओट संदेश वखारे. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. काल आपण पाहिला होता ओमसाई पीसी संघ क्वालिफाय झाला होता. तर आजच्या गटातून आपण पाहिला विक्रम सोट वडुणकवर संघ क्वालिफाय झाला. तर या दोन संघादरम्यान या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश विथ सदानंद. तर फ्रंट लाईन गोलंदाज वडुणकवा टीमच्या माध्यमातून श्याम. षटकातील पहिला बॉल या पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात होते. षटकातील पहिला बॉल श्याम गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. समोर गणेश. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार. मॅन इन रेड कॅप. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. यावेळेस पुन्हा एकदा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. बारक्या पाटील मात्र झेल ड्रॉप करतोय आणि तो देखील गणेश पाटीलचा. गणेशला जीवनदान देणं कुठेतरी महाग ठरेल या संघाला. कारण गणेश एक विस्फोटक फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण चांगल्या धावा पाहत आलोय. आणि आज मात्र एक षटकार आणि त्यानंतर मात्र जीवनदान दिलं गेलंय. तर या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल गणेश थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेलच. तर त्या दरम्यान सदानंद स्ट्राईक एंडला आलाय. वैयक्तिक पहिला बॉल फेस करेल. श्याम गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार. आज मात्र दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक वेगळा अंदाज पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार. दोघेही फलंदाज वैयक्तिक पहिला बॉल फेस करत असताना मात्र अकाउंट 6 धावांच्या मदतीने ओपन करताना दिसून आलेत. संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली आहे. श्याम गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पॉइंट रिझनमध्ये हा चेंडू आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. श्याम पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेला चेंडूला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क आणि हे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एक चांगली लढत तुमच्यापर्यंत पोहोचेलच. कारण दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ चांगले आहेत, मजबूत संघ आहेत आणि त्या कारणास्तव एक अटीतडीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते ओमसाई पीसे संघाच्या माध्यमातून. चांगली सुरुवात झाली आहे.
आपण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 षटकार त्याचबरोबर 3 सिंगल पाहायला मिळाले. तर पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर बिनबाद 21 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र या 2 फलंदाजांच्या बॅटमधून झाली आहे. 21 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. तर गणेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. मात्र गणेश पाटीलसाठी आपण पाहतोय ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. महेश षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी आलाय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी महेश बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू मात्र थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. मध्ये चेंडू अचानक उचली घेतली आणि त्यानंतर मात्र सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. यावेळेस बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी. पहिला गडी फेल. या सेक्शन असं वाटलं की चेंडू हा देखील सीमारेषे बाहेर होईल. मात्र राजा या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक चांगला झेल. यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे, मात्र सिंगल कंप्लीट होईल. नवीन फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धावफलक 1ने पुढे सरकते. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील का? यस, नक्कीच. खराब क्षेत्ररक्षण वारंवार त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या मध्ये 3 धावा कंप्लीट झाल्या. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. महेश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस मात्र प्रहार झालाय. फटका चांगला आहे. मिळतील 6 धावा. षटकार. त्याला पाहायला मिळते ओमसाई पीसी संघाच्या माध्यमातून. यावेळेस एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट होते आहे. लेग बॅचच्या स्वरूपाची धाव आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 36 धावा झाल्या आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल ओमसाई पीसे संघ. आपण ऐकूया मोहनदादा भोईर यांना. थँक्स, धन्यवाद संदेश. तर पहिल्या 2 षटकांचा मित्र आपण जर विचार केला निश्चितच चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहिलं. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट आणि जणू काय आपण हायलाईट क्रिकेट पाहिलं. तब्बल 36 धावा प्रति क्रमांकावरून 18 धावांचं योगदान. महत्त्वाच्या सामन्यामधून निश्चितच आज ओमसाई पीसे हा संघ अतिशय उत्तम कामगिरी करतो. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहिले या संघाला प्रथम फलंदाजी करताना आणि पहिल्या 2 षटकारामधून खास करून गणेशाची आपण फलंदाजी पाहिली. त्यानंतर उत्तम साथ त्याला सदा याची. तब्बल 36 धावा धावफलकावर
अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि बघूया 12 चेंडू हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक 3 गोलंदाज संदीप. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे सदा याला. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका बघू. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय बिग ब्लास्ट आपण पाहतोय. पाहिजे आता मात्र पाहतोय महत्वाच्या सामन्यामध्ये खास करून सदा गणेश बाद झाल्यानंतर सदाच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. चेंडूला जागून फोर्स केलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणार एक नेत्र दीपक षटकार. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. नवघर संघ या 6 धाब्याने संघात धावसंख्या होती ती 42. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आज महत्वाच्या सामन्यामध्ये पिशी या संघाला आपण पाहतोय. दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे कारण जो संघ विजय संपादित करेल तो स्पर्धेतल्या अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव. धावसंख्या इकडे 43. अतिशय चांगली सुरुवात आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंड. आक्रमण हे एक बचावाचं साधन असतं आणि पहिल्या चेंडूपासून आपण आक्रमण पाहतोय. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलंय. चेंडू ऑन साईडला येतोय. आउटफील्ड मधून मात्र देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरते 44. 4-4. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू मात्र तिसरीमध्ये चेंडू सुंदर सॉफ्टराईजचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडॉपवरून शॉट एक्स्ट्रावरला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून देखील आपण पाहिलं होतं मात्र नाही रोखू शकत. एक धाव. या एका धावेने संघ धावसंख्या होती ती 45. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समन सोपान. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. प्रश्न निश्चित हलकासा पंचांना विचारला गेला होता. पंच लेग बायचा इशारा करतात. 2 धावेचा निर्वाळा. या 2 धावेने संघ धावसंख्या 47. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. इनफिल्ड श्यामयाला पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र एकच धाव आणि एका धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सरते. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 48. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आज पीसे संघाला आपण पाहतोय. कालच्या स्पर्धेतला विजेता संघ आहे पीसे. तर आजच्या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर बल्लाडी संघाला पराभूत करून विक्रम स्पोर्ट नवघर या संघाने देखील आजच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केलेली आहे. मात्र दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण जो संघ विजय संपादित करेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडाशी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेट फेस्टिवल 2021 ही स्पर्धा आपण ऑब्झर्व करतो. क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतो. क्रिकेटचा बिग शो आपण पाहतो. क्रिकेटचा महासंग्राम देखील आपण पाहतो. क्रिकेटचा युग आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम असेल, क्रिकेटचं जुनून असेल, क्रिकेटचा जल्लोष असेल, क्रिकेटची जत्रा असेल आणि क्रिकेटचा एका महाकुंभमेळा आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4 गोलंदाज हिम्मत. पहिला चेंडू पेस करता अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आउट ऑफ पार्क. का लाज जेव्हा फटका आपण सोपानीच्या बॅट मधून पाहिला. चेंडू
PCA संघाचा निश्चित आपण जर खेळ आज पाहिला तर खरोखरच जणू का आपण हायलाईट पाहतोय, अटॅक क्रिकेट पाहतोय, ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका. आता मात्र चेंडू बघूया एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. आउटफील्डमधून या ठिकाणी मात्र चेंडूला कलेक्ट केला जातो, फटका फसतोय. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय, सोपान. प्रॉपर टायमिंग सेट झाले नव्हते त्या चेंडू आणि बॅटमधून. निश्चितच चेंडू आपण पाहिला होता डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील आणि महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी सोपान बाद झाला होता. मात्र नेक्स्ट न्यू बॅट्समन जातो श्याम. श्याम ही व्यवसायाने डॉक्टर आहेत. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, अरुंदी कार्पेट चेंडू जात आहे. थोडंसं थंबल होताना आपण क्षेत्रक्षेला पाहतोय आणि ज्या ठिकाणी एक धावा आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केले जातात. काय रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर आपण पाहतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सगळे धावसंख्या होती ती 56. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. वर कॅच, अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो, वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी सदाबाद होतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणे. आउट ऑफ इनसाइड आपण पाहिलं होतं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर थोडासा ट्रॅव्हल झाला, लँड झाला होता. मात्र खरोखर त्या मी क्षेत्ररक्षणाचं कौतुक करेन का लास्ट जवाब ज्यानं झेल कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी फेल होतोय, तो सदा. नेक्स्ट न्यू बॅट्समन सनी. ऑन साईडचा फटका आपण पाहतो, चेंडू डिपला तो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकच धाव. एक धावेने सगळ्या धावसंख्या 57. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हिम्मत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा कंप्लीट केले जातात. या 2 धाब्याने पिसे हा संघ पोचतो वैयक्तिक 59 या धावसंख्येवर आणि विजयाचं लक्षात असेल ते 60 धावांचे. प्रतिशतकाचा आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी मोठं आव्हान आहे आणि निश्चितच मोठ्या आव्हानाचा जर पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. हॅलो, चला ओमसाई पिसे संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नवगर संघाला देखील विनंती लगेच आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची.
निश्चितच महत्त्वाच्या सामन्यामधून ओमसाहेब पिसे संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधलेली आहे. अँड बॅक टू डाऊन क्रिकेट मित्र, आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. बिग मॅच दोन संघांमधून रंगते. विजयाचं मोठं लक्ष 60 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर एक 15 धावांची सरासरी आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. निश्चित स्पर्धेच्या माध्यमातून कित्येक आमचे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईक करताना आपण पाहतोय. एजी स्पोर्ट निंबोडी या संघाचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य विजय गुळवी देखील या स्पर्धेला लाईक करतात. त्यांनी देखील स्पर्धेला आणि खास करून आयोजन कमिटी त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद विजू. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईक करता. सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. सलामी गोलंदाज आणि पहिला चेंडू बारक्याच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय पॉईंट सीमाच्या बाहेर, चौकार. विशाल लक्ष जरी असलं तरी मात्र मनसुबा एक अतिशय चांगला आपण पाहतोय नवघर संघाचा. पहिल्याच चेंडूपासून त्यांचा आपण अटॅक पाहतो. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं गणेशाच्या बॅटमधून बिग ब्लास्ट पाहिलं होतं, मात्र या ठिकाणी बारक्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. एक जशास तसं उत्तर देण्यासाठी मात्र नवघर संघ देखील सज्ज झालाय. अगेन्स्ट पुणे गोलंदाज पंढरी. अतिशय चांगला फटका चेंडू आबोलीवरून सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहतोय. आउट फिल्ममध्ये आपण गणेशाला देखील पाहिलं, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. विजयाचं मोठं लक्ष आहे. 24 चेंडू 60 धावा असं समीकरण आपण पाहतोय. प्रतिषेका विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. षटक क्रमांक पहिलं पंढरीच्या माध्यमातून आतापर्यंत 5 धावा धावफलकावर. पहिले 2 चेंडू फेस करताना आपण बारक्याला पाहिलं. अतिशय चांगला फटका हिमतीच्या बॅट मधून येतोय, बघूया. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या दोन्ही पुढे सकते ती 7. षटक क्रमांक पहिलं अतिशय चांगला फटका. ऑन द राईटच्या अंदाजे चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमेकडे जाणारा हिम्मतीच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि या चौकारानं संघात धावसंख्या 4ने पुढे सकते धावसंख्या होते ती 11. प्रतिषटकाचा जर आपण विचार केला तर 15 धावांची गरज आहे आणि पहिल्या षटकारामधून एक प्रतिहल्ला करताना आपण नवघर संघ हल्ला देखील पाहतोय. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, फलंदाज शपल होतोय. ऑनसेटचा धमाका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडूवर सुंदररित्या हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा
नेत्रदीपक चौकार हिम्मतीच्या बॅटमधून येतो. संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 15. का लाजवाब फलंदाजी. आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी या ठिकाणी स्पर्श केला जातोय. लाजवाब फलंदाजी. थोडंसं अटॅक क्रिकेट देखील आपण नवकर संघाच्या माध्यमातून पाहिलो. जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू तिची सुरुवाती चेंडू ऑनसाईडचा फटका आपण पाहतो. चेंडू डीप मध्ये येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. मात्र या ठिकाणी फलंदाज हिम्मत हा बाद होतोय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 16. षटक क्रमांक पहिलं संपत. नेक्स्ट न्यू बॅट्समन राजा. नेक्स्ट न्यू बॅट्समन राजा. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. निश्चितच गुरुदत्त मानकुरी संघाच्या अगेन्स्ट काय फलंदाजी ज्याने केली होती तब्बल 39 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होता तो फलंदाज आता मैदानामधून रवाना होता आपण पाहतोय राजा. आणि तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मैदानामधून राजाच्या माध्यमातून केली जाते का बघूया. ती गरज आहे संघाला. कारण येणारे चेंडू 18 असतील आणि विजयापासून अजूनही 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू 44 धावा असं एक समीकरण विजयाचं आता. कारण पहिले षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. एक फलंदाज बाद आपण पाहिला हिम्मत याला. गोलंदाज मधुकर बजाग येतो. एक संघातील सर्वात महत्वाचा क्रमांक गोलंदाज आहे. आता मात्र निश्चित थोडंसं एक चेष्टेनं सोडून जाणार चेंडू आपण पाहतो. लाईन चुकीची. आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा. धावसंख्या एकने पुढे सकते ती 17. पुन्हा एकदा लाईन चुकीची या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज मधू याची वारंवार चुका आपण पाहतोय. चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मानस मात्र प्रॉपर टाइम साधू शकला नव्हता. मात्र एक धाव घेण्याची संधी राजाला मिळते. मित्र काल आपण साई कृपा डोंगे स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमधून शेवटचा अंतिम चेंडू आलताना नितीन गवळी एका चेंडूवर 9 धावा दिल्या होत्या. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. खराब गोलंदाजी स्क्वेअर मारा देखील पाहिला होता. 3 चेंडू वाईट टाकले होते आणि अंतिम चेंडूवर त्या फलंदाजांनी षटकार मारला होता. आणि त्याच ठिकाणी मात्र त्या स्पर्धेला कलाटणी मिळाली होती आणि आमने संघ त्या ठिकाणी विजय संपादित झालं होतं. विष्णू आता मात्र अतिशय चांगला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. लांबून खेळण्याचा प्रयत्न आपण बारक्याचा पाहिला होता. कुठल्या प्रकारचा फुटवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. बघा सामन्यामध्ये कमबॅक घ्यायचा असेल तर एक धुरीन काही जमणार नाही. मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. एक धाव कंप्लीट. थोडंसं थांबवलं होतं आणि क्षेत्रक्षण देखील आपण पाहतोय. आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावांनी संघा धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21-21. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. फलंदाज मात्र या ठिकाणी होतो बाद बारक्या.
एक धाव कंप्लीट आहे. एक धावणी संघात धावसंख्या होते ती 22. चला नेक्स्ट नो बॅट्समन संदीप. अगेन्स्ट ही दिशा चुकीची आहे. लाईन चुकीची आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्बळा धावसंख्या इकडे पुढे सध्या धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक दुसरं. चा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. परिपूर्ण बीट होता. आपण फलंदाजाला पाहिले होता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. लाईनअप करू शकला नव्हता. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 23. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतो. चेंडू मिड विकेटला जातोय. आउट फुलेमधून गणेशाला आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि बघूया. निश्चितच या ठिकाणी मला वाटतं मैदान सोडावे लागेल. फलंदाज राजा याला आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नव्हता. राजा षटक क्रमांक दुसरा शब्द 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते किती 24 आणि अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. आणि बघूया 36 धावांचं जे आव्हान आहे कशा प्रकारे पेलवलं जातं. या गेम चांगली गोलंदाजी याचं धावतं वर्णन करतील. ओटो संदेश वखारे. धन्यवाद मोहनदादा भोईर. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटकातील पहिला बॉल सोपन. पहिलाच बॉल उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. तीस धावा धावफलकर झाल्या आहेत. निम्मा पल्ला पार पडलाय. मात्र अजूनही निम्मा पल्ला पार पाडायचा बाकी आहे. कारण 30 धावा अजूनही आवश्यक आहेत. येणाऱ्या 11 चेंडू मागे धावा धावफलकावर 30 झाल्या आहेत. मात्र जोपर्यंत संदीप खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत वडनोगा टीमच्या. सोपन बोलतोय यावेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. पंच सहमत नाही आहेत. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. सोपान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा बॉल उडवलाय.
अप्रतिम फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाली होती. फलंदाज संदीपच्या बॅटमधून मोठे फटके जरूर येत आहेत आणि या फटक्यांची आवश्यकता देखील आहे, कारण येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 24 धावा. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बनवायच्या आहेत 24 धावा. सोपान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण जे आहे थोडं बदललेलं पाहायला मिळतंय. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 20 धावा. सोपान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण, मात्र जोपर्यंत बॅकअप होईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. जसं पहिलं की मिसफिल्ड झाली आहे, त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 42 धावा झाल्यात. आता मात्र 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. सोपान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. सोपान. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. बिग विकेट. मोठा मासा गलायला लागतोय. फलंदाज बाद होतोय. संदीप. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. सहा चेंडू 18 धावा. पाहूया शेवटचं षटक. शेवटचं षटक फेकण्यासाठी संघाच्या संघनायकाने मात्र मधुकर पाटील या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. तर पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी केली जाईल का. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो नॉन स्ट्रायकर आहे. तर समोर आपण पाहतोय महेश. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तर एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणावरनं प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र वाढू नका टीमवर दबाव निर्माण करेल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 शॉटचा इशारा. यस, एकच धाव मिळेल या बॉलवर. 1 शॉटचा इशारा आलाय. एकच धाव मिळेल. आणि आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 17 धावा. 4 चेंडू 17 धावा.
मधुकर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज महेश. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप शोधले, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे. कारण समीकरण जर पाहायचं झालं तर येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 15 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 3 चेंडू 15 धावा. वाट अ मॅच. 60 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र या सामन्यातील फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी बनवायच्या आहेत कंपल्सरी 15 धावा. मधुकर पाटील गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक अनिल आणि झेलच्या स्वरूपात खेळ संपुष्टात येतो या ठिकाणी महेश या फलंदाजाचा. ओमसाई पीसे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूवर बनवायच्या आहेत 15 धावा. 2 चेंडूवर 2 बिगिट जरी आले तरी देखील वडुणवकर संघ पराभूत होईल. तर या ठिकाणावरनं भरपूर चांगली कामगिरी ओमसाई पीसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 धावांची आवश्यकता. मधुकर पाटील पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस, बॅटची कडा देखील लागली आहे. तर फलंदाज बाद होतोय. कालीराम. आणि शेवटच्या बॉलवर 15 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय ओमसाई पीसे संघाला.